स्कूल बसच्या दरांवर नियंत्रण असावं। निश्चितपणे मला वाटतं की ही जी काही सुविधा आहे ही त्याच्या पाठीमागचे जे काही नियम आहेत तर पालकांच्या इच्छेप्रमाणे खरं म्हणजे ती स्वेच्छेने देण्यात येते, तरी पण याच्यामध्ये इंटरव्हीन करून कोणत्याही गोष्टी काही पाठीमागे चर्चा झाली, काही ज्या सेल्फ फायनान्सच्या शाळा आहेत इथूनच दप्तर घ्या, इथूनच गणवेश घ्या, इथूनच पाठ्यपुस्तकं घ्या, या संदर्भामध्ये पण या कायदा करण्याचं काम आता अंतिम टप्प्यामध्ये आहे। आणि मला वाटतं की कोणाचीही मनमानी खपून घेतली जाणार नाही अशा पद्धतीचं धोरण कायदा आपण विभागाच्या वतीने त्या ठिकाणी करायला घेतो। तरी पण त्याच्यासोबतच त्या बसमध्ये काही सुविधा त्या ठिकाणी असल्या पाहिजेत। उदाहरणार्थ सीसीटीव्ही असेल, अलार्म सिस्टीम असेल आणि विद्यार्थिनींच्यासाठी स्वतंत्र महिला गार्ड तिकडे असलं पाहिजे, अशा काही सूचना पण आपण त्या ठिकाणी करायला घेतलेल्या आहेत। सभापती महोदय, मला वाटतं की ICT अटल लॅबच्या संदर्भामध्ये आपल्या सरकारचा संकल्प आहे येणाऱ्या काळामध्ये जास्तीत जास्त या स्पर्धेच्या युगाचं शिक्षण आमच्या सर्व राज्याच्या शाळांमधनं कसं देता येईल आणि नुसतं लॅब उभारून उपयोग नाही तर त्या लॅबमधनं प्रत्यक्ष शिक्षण सुद्धा त्या विद्यार्थ्यांना मिळायला देण्याच्यासाठी एक कुशल मार्गदर्शक त्या ठिकाणी असला पाहिजे, हे पण प्रावधान आम्ही त्या ठिकाणी करायला घेतो आहोत। आमचे शिक्षक सुद्धा अपडेट असले पाहिजेत आणि म्हणून प्रशिक्षण असेल, त्याच्यासोबतच आता आपण बघितलं असेल माननीय काळे सरांनी जो उल्लेख केला, गुगलच्या सोबत सुद्धा आता मागच्या महिन्यामध्येच त्या ठिकाणी करार करून येणाऱ्या काळामध्ये 5 लाख शिक्षकांना त्या ठिकाणी या ई जमान्याचं अपडेट, AI जमान्याचं अपडेट प्रशिक्षण देण्याचाही निर्णय त्या ठिकाणी विभागाने केलेला आहे। मला वाटतं की TETच्या संदर्भामध्ये जे काही आमचे जुने शिक्षक आहेत, मला वाटतं की निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये इतर राज्यांनी काय भूमिका घेतलेली आहे, ऑलरेडी आम्ही यासाठी काही जबाबदार अधिकाऱ्यांवर जबाबदारी दिलेली आहे की तुम्ही इतर राज्यांमधला पण त्या ठिकाणी अभ्यास करा आणि मग या आमच्या जुने जे नोकरीमध्ये शिक्षक बंधू भगिनी आहेत आणि त्यांच्या शिक्षणाशी संबंधित विद्यार्थ्यांच्या ज्ञानदानाशी संबंधित अशी परीक्षा त्या ठिकाणी झाली पाहिजे आणि याच्यात काही चुकीची गोष्ट नाही। आणि म्हणून या संदर्भामध्ये सुद्धा येणाऱ्या काळामध्ये त्या ठिकाणी एक सकारात्मक निर्णय शासन त्या ठिकाणी घेईल। शेवटी शिक्षक आमच्या कुटुंबातले सदस्य आहेत आणि म्हणून कोणालाही जाणीवपूर्वक त्रास देण्याचा याच्या पाठीमागे बिलकुल त्या ठिकाणी हेतू नाही। अल्पसंख्याक संस्थेच्या संदर्भामध्ये आपण काही मुद्दे उपस्थित केले। मला वाटतं की काही लोकांनी अल्पसंख्याक याचा ज्याला पटेल त्या पद्धतीने अर्थ काढायला घेतलेले आहेत आणि म्हणून या संदर्भातलं स्पष्ट मार्गदर्शन आपण माननीय केंद्र शासन आणि कायद्याच्याही पद्धतीने नेमकं काय अपेक्षित आहे त्याचंही मार्गदर्शन आपण त्या ठिकाणी घेणार आहोत। आता काही ठिकाणी हे पण असं दिसायला आलं की बाबा अल्पसंख्याक संस्था म्हणजे ते जे ट्रस्टी आहेत ते ट्रस्टी अल्पसंख्याक महत्वाचं आहे की त्या शाळेमधले विद्यार्थी अल्पसंख्याक महत्वाचे आहेत, हाही एक चर्चेचा विषय त्या ठिकाणी होतोय। काही संस्था आता असं करतायत की अल्पसंख्याकला जे काही काही करण्याचे जे काही अधिकार आहेत आणि म्हणून त्यांनी दुसऱ्या शाळा घेण्याचा सपाटा लावलेला आहे आणि म्हणून असलं कुठलंही षडयंत्र त्या ठिकाणी हाणून पाडण्याचा निर्णय आपल्या विभागाने त्या ठिकाणी केलेला आहे आणि लवकरच मला वाटतं की कदाचित आज उद्याच या संदर्भातला आदेश त्या ठिकाणी निर्गमित होईल आणि चुकीचं काम कोणाला करता येणार नाही। शिक्षकांची कामं अशैक्षणिक कामं कमी झाली पाहिजेत, वस्तुस्थिती आहे आणि एकीकडे आम्ही गुणवत्तेची मागणी करतो, पटसंख्या घटते हे बोलतो आणि दुसरीकडे आमच्या शिक्षक बांधवांना सभापती महोदय मला माहिती आहे की वेळेचं भान आहे, परंतु नहीं क्या ना मुद्दे कवर करा प्लीज।
सभापती महोदय, अनेक अशैक्षणिक कामांना आमच्या शिक्षक बांधवांना त्या ठिकाणी सामोरं जावं लागतंय आणि म्हणून ज्या ज्या गोष्टी आपल्या विभागाच्या हातात आहेत, सभापती महोदय, यापूर्वी प्रत्येक शाळेमध्ये 14 समित्या असायच्या आणि त्या 14 समितींचा अहवाल दर महिन्याला आमच्या गुरुजींना त्या ठिकाणी शासनाच्या पर्यंत द्यावा लागायचा. काही समितींचा अहवाल त्रैमासिक द्यावा लागायचा. जेव्हा आम्ही विभागाच्या वतीने याचा अभ्यास केला तर असं दिसून आलं की बाबा याच्यातले तर काही रिपिटेशन होत आहे आणि म्हणून 14 समितींचा गाभा एकत्रित करून फक्त 4 समित्या आता त्या ठिकाणी गठीत करण्यात आलेल्या आहेत आणि या 4 समितीच्या माध्यमातून त्या ठिकाणी फक्त माहिती त्या ठिकाणी बोलवली जाते आहे. खरं म्हणजे आताच्या घडीला जे काही जनगणना असेल, मतदार याद्यांच्या पुनर्निरीक्षणाचा कार्यक्रम असेल, हरकत नाही. काही प्रमाणामध्ये आमच्या शिक्षक बांधवांना ही जबाबदारी दिली तर काही हरकत नाही. परंतु आम्ही हे निवडणूक आयोगाकडे आम्ही पण मागणी केली आहे की शासनाचे इतरही डिपार्टमेंट्स आहेत, मग महसूल डिपार्टमेंट असेल, ग्रामविकास असेल, कृषी विभाग असेल, इतरही डिपार्टमेंट्स आहेत, त्या डिपार्टमेंटच्याही लोकांना जर सामावून घेतलं तर मला वाटतं की काही प्रमाणात शिक्षण विभाग आणि इतर डिपार्टमेंट्स अशा पद्धतीने जर आपण पुढे गेलो तर मला वाटतं की अनेक शिक्षकांना आपलं जी काही मूळ काम आहे शिक्षण सेवा देणं ते त्या ठिकाणी निश्चितपणे करता येईल. भौतिक सुविधांच्या संदर्भामध्ये जो काही मुद्दा या ठिकाणी उपस्थित केलेला आहे, सभापती महोदय, मला अतिशय नम्रतेने सांगायचं आहे, शिक्षण विभागाचा माननीय मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदयांच्या आदेशानुसार अजेंडा आहे. येणारं वर्ष हे प्रत्येक शाळेमध्ये विद्यार्थ्यांना शुद्ध पिण्याचं पाणी मिळायला पाहिजे. त्या प्रत्येक शाळेमध्ये स्वच्छतागृह त्या ठिकाणी असले पाहिजेत. त्या शाळेच्या इमारती चांगल्या असल्या पाहिजेत. ज्या शाळेच्या इमारती निर्लेखित होण्याची परिस्थिती असेल तर तात्काळ त्यांना निर्लेखित करणं, नवीन इमारती त्या ठिकाणी झाल्या पाहिजेत. ई सुविधा तिकडे असल्या पाहिजेत, लायब्ररी असली पाहिजे, लॅब असली पाहिजे, क्रीडांगण असलं पाहिजे. आणि सभापती महोदय, एवढंच नाही तर 6वीच्या पुढच्या ज्या आमच्या शाळेमध्ये विद्यार्थिनी कन्या असतील तर त्या प्रत्येक शाळेमध्ये आम्ही विद्यार्थिनींच्या करता एक पिंक रूम ही सुविधा त्या ठिकाणी द्यायला घेतो आहोत. आणि म्हणून या संपूर्ण वर्षभरामध्ये या सुविधा प्रत्येक शाळेला कशा उपलब्ध होतील या दृष्टिकोनातून विभागाने त्याचं नियोजन त्या ठिकाणी केलेलं आहे. अनधिकृत शाळेच्याही संदर्भामध्ये आपण या ठिकाणी मुद्दा उपस्थित केलेला आहे. सभापती महोदय, मला या निमित्ताने सांगायचं आहे की प्रत्येक शाळेच्या अनधिकृतच्या संदर्भातल्या वेगवेगळ्या काही त्रुटी आहेत आणि म्हणून या संदर्भामध्ये पण शेवटी मुंबईत तर मोठी संख्या आहे आणि म्हणून हजारामध्ये काही ज्या शाळा आहेत त्याच्यातल्या मुंबईतच जवळपास मोठ्या प्रमाणात संख्या आहे. आणि म्हणून आत्ताच्या घडीला नवीन जे काही आपण शाळेंना परवानगी देतो त्याच्यामध्ये त्याचं प्रत्येक विद्यार्थ्याच्या पाठीमागे किती क्षेत्रफळ असलं पाहिजे, भौतिक सुविधा काय असल्या पाहिजेत, त्याला अप्रोच रोड कशा पद्धतीने असला पाहिजे, ह्या जे काही संपूर्ण मानांकन आहेत. आता ह्या काही शाळा जुन्या काळाच्या आहेत आणि मग त्याच्यामुळे काही टेक्निकल पण प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होत आहेत आणि म्हणून तरी पण या संदर्भामध्ये मला वाटतं की एक साधक बाधक चर्चा करून त्या ठिकाणी निश्चितपणे मार्ग काढावा लागेल. मास्टर प्लॅन ही एक चांगली सूचना आहे. येणाऱ्या काळामध्ये त्या संदर्भामध्ये निश्चितपणे तपासून घेऊ. स्कॉलरशिपचं महापोर्टलच्या संदर्भामध्ये मला वाटतं की आजच आम्ही विभागाला या संदर्भामध्ये निश्चितपणे सूचना करू. टीईटीच्या परीक्षा या ऑनलाईन घ्याव्यात अशी जी काही सूचना आलेली आहे. आपल्याला माहिती आहे आता जे काही टीईटी पेपरच्या संदर्भातलं जे काही प्रकरण घडलेलं आहे यामुळे माननीय मुख्यमंत्री महोदयांनी या राज्याच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली त्या ठिकाणी एक समिती गठीत केलेली आहे आणि टीईटीच्या सह राज्याच्या इतरही ज्या काही परीक्षा होतात या परीक्षांची पद्धती काय असली पाहिजे त्या संदर्भातला निर्णय त्या ठिकाणी निश्चितपणे करण्याचा विषय त्या ठिकाणी घेतला जातो आहे. मला वाटतं की माननीय मुख्य सचिव जे काही मार्गदर्शन करतील त्याप्रमाणे पुढे आपण जाण्याचं निश्चितपणे विचार करू.
सभापती महोदय, विद्यार्थ्यांच्या हिताचे अनेक चांगले निर्णय आपल्या विभागाने त्या ठिकाणी घेतलेले आहेत. येणाऱ्या काळामध्ये आपल्याला दिसून येईल दर वर्षाला विद्यार्थ्यांची आरोग्याची तपासणी यापूर्वी फक्त एक फॉर्मॅलिटी व्हायची, परंतु आताच्या घडीला त्या विद्यार्थ्याच्या आरोग्याची सविस्तर तपासणी त्या ठिकाणी होईल आणि त्या विद्यार्थ्याचं हेल्थ कार्ड, त्याची आरोग्य पत्रिका त्या ठिकाणी तयार केली जाईल. एखाद्या विद्यार्थ्याला जर काही किरकोळ आजार असेल तर त्या ठिकाणी तात्काळ त्याच्यावर उपचार करणं, त्या विद्यार्थ्याला जर तालुका पातळीवर जिल्हा पातळीवर नेऊन उपचार करण्याची गरज असेल तर तालुका जिल्हा पातळीवर नेऊन त्याला उपचार केले जातील. अगदी काही विद्यार्थ्यांना जर गंभीर आजार असेल आणि त्याला मुंबई सारख्या मोठ्या रुग्णालयात आणून उपचार करून त्याला बरं करून त्याच्या घरापर्यंत सुखरूप सोडणं ही सुद्धा जबाबदारी विभागाने त्या ठिकाणी स्वीकारलेली आहे. सभापती महोदय, सरकारच्या अनेक योजना चांगल्या असतात. एकल पालक महिला व बाल विकासची योजना आहे. ज्या विद्यार्थ्यांना आई नाही, ज्या विद्यार्थ्यांना वडील नाहीत किंवा आई वडील नाहीत किंवा आहेत तर गंभीर आजारी आहेत, तर अशा विद्यार्थ्यांच्यासाठी एकल पालक या योजनेच्या अंतर्गत 2250 रुपये त्या ठिकाणी तालुका पातळीवर न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली जी समिती असते त्या समितीच्या माध्यमातून त्या ठिकाणी ते मानधन अभ्यासाच्यासाठी मदत दिली जाते. सभापती महोदय, यापूर्वीच्या काळातली जर आकडेवारी जर आपण बघितली तर अतिशय अल्प प्रमाणामध्ये ती आकडेवारी नाही, मी जाऊ नाही देणार 12 वाजेपर्यंत. आणि म्हणून सभापती महोदय, मला अतिशय नम्रतेने सांगायचं आहे की विभागाने सुमोटो आता ड्राईव्ह राबवला आणि मला अतिशय नम्रतेने सांगायचं आहे आत्ताच्या घडीला 2 लाखाच्या पुढे असे विद्यार्थी आपल्याला मिळून आलेले आहेत की ज्यांना गरिबांना, त्या गरीब बालकांना आई नाही, कोणाला वडील नाहीत आणि कोण गंभीर आजाराने आजारी आहेत. मला वाटतं की त्यांना जर आपण या योजनेच्या माध्यमातून बळकटी दिली तर निश्चितपणे हे आशीर्वादपर एक काम होणार आहे. आणि म्हणून काही ठिकाणी आपल्याला माहिती आहे विद्यार्थ्याचं जर अपघाती दुःखद घटना झाली, असं होऊ नये, परंतु त्याच्यासाठीची पण योजना आहे. सभापती महोदय, दुर्दैवाने याची अंमलबजावणी होत नाही आणि म्हणून सरकारच्या ज्या काही चांगल्या योजना आहेत, आता विद्यार्थ्यांचा पास, विद्यार्थ्यांना बस स्टँडवर हेलपाटे मारावे लागणार नाहीत. एसटीलाच आम्ही विभाग नियंत्रकाला शाळेमध्ये बोलवणार आणि शाळेमध्येच विद्यार्थ्यांचे पास त्या ठिकाणी काढून देण्याचं नियोजन करायला घेतो आहोत. सभापती महोदय, आमचा प्रयत्न असणार आहे की त्या विद्यार्थ्यांचे जातीचे दाखले आम्हाला शाळेमध्येच देता येतील का, जेणेकरून महसूल डिपार्टमेंट असेल किंवा संबंधित डिपार्टमेंट असेल त्यांना सोबत घेऊन आपल्याला शाळेमध्येच हे प्रमाणपत्र त्या ठिकाणी देता येतील का, हे पण आम्ही एक सामाजिक बांधिलकी या भावनेतून त्या ठिकाणी करायला घेणार आहोत. आणि म्हणून मला वाटतं की मी भरपूर वेळ या विषयावर आपल्याला माहिती त्या ठिकाणी देऊ इच्छितो. मला वाटतं की सभापती महोदय, येणाऱ्या काळामध्ये आपल्या प्रत्येक शाळेमध्ये इतर तर योजना आपल्या आहेतच, परंतु त्याच्यासोबत 100 विद्यार्थ्यांच्या पटसंख्येच्या पेक्षा ज्या काही शाळा आहेत त्यांना आम्ही मोठ्या प्रमाणात फोकस करतो आहोत आणि त्या प्रत्येक शाळेमध्ये एक स्मार्ट क्लासरूम त्या ठिकाणी असला पाहिजे. मी विदर्भामध्ये एका शाळेला भेट देत असताना मी त्या ठिकाणी सभापती महोदय पाहिलं की एका शाळेमध्ये एक विद्यार्थ्यांच्यासाठी एक बाहुली ठेवलेली होती आणि त्या बाहुलीला तुम्ही काही प्रश्न विचारले, अलेक्झा बोलतो आपण त्याला, तर ते अलेक्झा त्याचं उत्तर द्यायचे. त्या आमच्या शाळेचे गुरुजी दररोज त्या विद्यार्थ्यांना 5 प्रश्न द्यायचे आणि त्यांनी घरून ते प्रश्न सोडवून आणायचे आणि त्या प्रश्नाचं उत्तर त्या अलेक्झाला त्या ठिकाणी टॅली करायचं. आणि म्हणून ही एक चांगली कन्सेप्ट सभापती महोदय, या महाराष्ट्रामध्ये असे अनेक आमचे शिक्षक बंधू भगिनी आहेत की ज्यांनी अतिशय आयडॉल काम त्या ठिकाणी केले. मला वाटतं की वेळोवेळी सभागृहामध्ये अशा शाळेंचं आणि शिक्षक बांधवांचा उल्लेख मी त्या ठिकाणी निश्चितपणे केलेला आहे. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक शाळेमध्ये हे अलेक्झा मॉडेल आपल्याला देता येईल का. आता देशभक्तीपर गाण्यांवर कवायत, सभापती महोदय, आपल्या राज्याने देश पातळीवर विक्रम केला. आपल्याला माहिती आहे की पूर्वी शाळेमध्ये जेव्हा आम्ही जायचो तर